तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या जुन्या वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीला का टेकत असतील? त्यांचा उद्देश फक्त वटवृक्षाला आधार देणे हा नसतो, तर त्या फांद्यांना पुन्हा एकदा मातीशी कनेक्ट व्हायचं असतं. आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं अगदी असंच असतं. आई वडील जर घराच्या भिंती आहेत जे सुरक्षितता आणि शिस्त देतात, तर आजी आजोबा हे त्या घराचं छप्पर आहे जे मायेची ऊब आणि सावली देतात. मला वाटतं आजच्या काळात घरात आजी आजोबा असणं ही फक्त सोय नाही, तर मुलांच्या मानसिक वाढीसाठी एक नॅचरल थेरपी ठरते. खरं तर आजी आजोबा म्हणजे चालता बोलता अनुभव. त्यांच्या सहवासातून मुलांमध्ये संकटात टिकून राहण्याची क्षमता विकसित होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना हे कळतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगल नाही, तर माणसांच्या गप्पात आहे. आता एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया, जो आज अनेक घरांमध्ये वादाचा मुद्दा ठरतोय. अनेकदा पालकांना असं वाटत असतं की आजी आजोबा नातवांचे अति लाड करून त्यांची शिस्त बिघडवत आहेत. तर आजी आजोबांना पालक जरा जास्त स्ट्रिक्ट वाटत असतात. त्यामुळं घरामध्ये पालक आणि आजी आजोबा असा एक संघर्ष उभा राहतो. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला इथं वाटतं की रोल क्लॅरिटी ही खूप महत्त्वाची आहे. पालकांनी समजून घ्यावं की शिस्तीसोबतच मुलांना एक कम्फर्ट झोनची गरज असते, जिथे ते स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकतील. आणि आजी आजोबांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की पालकांची शिस्त ही मुलांच्या भविष्यासाठी गरजेची आहे. विशेषतः आजी आजोबांना मला एक विनंती करायची. तुमचं तुमच्या नातवावर निरपेक्ष प्रेम असतं. हे जरी खरं असलं तरी तुमची भूमिका केवळ लाड करण्यापुरती नाही, तर तुमच्या पाल्यांना मेंटल सपोर्ट देणारी सुद्धा असावी. मुलांसमोर पालकांच्या नियमांना विरोध करणं टाळलं पाहिजे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्यांचा एखादा निर्णय नाही आवडला तर नातवांसमोर न बोलता तुम्ही तुमच्या मुलांशी एकांतात संवाद साधा. जेव्हा तुम्ही नातवांसमोर पालकांचा आदर राखता, तेव्हाच ते आपल्या आईवडिलांचा सन्मान करायला शिकतील. शेवटी पालकांनाही माझं म्हणणं आहे की मुलांना महागड्या गॅजेट्सपेक्षा आजी आजोबांचा सहवास जास्त द्या. टॅबवरच्या गेमपेक्षा आजी आजोबांच्या अनुभवाचे बोल मुलांची कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढवतील. नेहमी लक्षात ठेवा, ज्या घरात 2 पिढ्या एकमेकांच्या विचारांचा सुवर्णमध्य साधतील, तिथेच मुलांचं व्यक्तिमत्व आकार घेईल आणि त्यांचं भविष्य सुरक्षित होईल. धन्यवाद.